ऐक कसली भरवली चप्पल तू. आणावंच लागणार नाही एक तोडली तिला खायला ठेवली आता 10 काढायची आताशी झालोट झाली सगळा राडा. पाऊस येतोय ना रोज बारीक का व्हायना मग पाऊस आला की सगळं हिट होतं सगळं हे करून काढावं लागतं तेव्हा वास काय पावसाचं वाईस थोडं हे झालं त्यामुळं थोडंसं उशीर झाला झालोट करायला म्हणून तिला आज बाहेर बांधली गोळी ठेवली खायला ठेवलं. आज 10 काढायची बापू कालवा करायला लागल्या धारासाठी दूध घालायला जायचे त्यांना जार भरून आणायचा उरकून बसल्या तर पण अजून 10-15 मिनिटं लागत 10 काढा. हाय गार्डन लावू नको पप्पा बघताल तपलं काय चाललंय काय जणू सकाळ सकाळ देव आता देव बघतात देव फेकून हानील म्हणा देव हानील देव इतकी वैतागली या. बापू तुमच्या मोज वैतागली ती तुमच्यावरच वैतागली. अरे मी काल वांगे आणले बाजारात वांगी? वांगी दारात झाड आहे की आता वांग्याचं. काय लय अवघड झालंय. बर जाऊ द्या मातीत तिकडे कसं असेल तसं. बर काय चाललंय तुमचं काय पाऊस झाला का? हा आता त्यांना कमेंट करून सांगतील ती काय कमेंट करून सांगतील की पाऊस झाला का नाही ते सांगते रे की कसं आहे पावसाचं वातावरण काल झाला बरं का. आज महिन्याला का व्हायना ओली ओली 4 महिने पावसाळा आहे दिपाळीपर्यंत काही माझी अडचण नाही. हो का आपल्याला काय किती असलं तरी कमीच आहे होय. त्यासाठी कसं असेल तसं निसर्ग ह्यो होय ना. आजी काय करते देव चुलते बघ धुते देव आजीच्या ह्याच्यावर तर चाललंय आमचं समज हिच्या आजीच्यावर. बोलली काल गेली होती ह्याला गेलती का वडाला काय म्हणली गेलती 7 जन्म बापूलाच मागितलं या 7 जन्म बापूलाच मागितलंय. अरे खरंच सुख आहे तुमचं राज्य या. तुम्ही निवांत झोपता काय म्हणतो का आपण आणि म्हणणार बी नाही का आपला ठराव ह्यो. आजी काय म्हणते बघ. काय म्हणते आजी काय चालली देवपूजा उरकायचं सकाळ सकाळ देवाची पूजा राहिली की मग काम सगळं काम राहिले गत होतं म्हणून आधी देवपूजा करायची मग कामाला लागायचं ठीक आहे नाही. कुंकू कसं आणलंय आजी कुठे बापूला काय कळतच नाही बापूने नुसता वैताग दिला नव्हतं वाईट आवडतो बघितलं का कसं पुसलंय त्या नाही गादीवर गादी बोट मग उरले बोट पुसले ती मला कपड्याला पुसायचं बापू. अरे हिनच काल गेलेली ह्याला वडाला काय गाजी बापू न घेते वे तिने नाही गेला. वडाला गेल्या मी तिथं बोट पुसते बोलण्याचाच दोर नाही त्याच्यामुळेच वैताग येतो. थोडं तरी नीट बोलावं ना. वडाला गेल्या मी तिथं कशाला पुसते या ए मला द्या पुजू द्या कालवा करू नका गप्प बापू. देव म्हणते ना ह्यांचा कार मग पुजता मी बी तू गड्या हे दुहून आण चांगलं आणून दे 3 जार आण म्हणजे हिरबळ बिन काळजी. हो बापू थांब आणते 3 जार. चालले देवपूजा केली झालं उरकायचं पटापटा मग स्वयंपाक पाणी नाही नेण्याशिवाय एक हांडा भरून आणते का त्या तुटीचा जाऊन कुठल्या तुटीचा तिकडे तिकडे म्हणलं कसं करणार आजी मला तिकडे म्हणलं कसं करणार ती नाही वेगळं तिथलं आपण जातो जेवायला इथं नंदा मावशीच्या घराच्या अलीकडं. अण्णा तर काय काम करीत नाही अण्णाचा विषय कट आहे बापू अण्णा आणि गोट ह्या तिघाला काम सांगायचं ना फक्त खाया घालायचं. तिथनं पुढे मला काय सांगायचं नाही मी काहीच करणार नाही मी काहीच काम करत नाही ना. काय दिवा लावलात काय म्हणते 4 धूप किती वेळा आधी बापूला आणि मग 10 काढायला जाते खाती थोड्याशा कांद्या सकाळ सकाळ आपलीच कामं चालतात आमच्यात काय करतात
सकाळ सकाळी उरकावं लागतं या. ज्ञानेश्वरीला शाळेत जायचंय, स्वयंपाक करायचा अजून. काय करणार भाजी मग? मम्मी आता तरी मागत आहे ना भरीत खायचंय. भरीतच करायचंय म्हणून तर वांगी सकाळ सकाळ तोडून आणल्यात ताजी 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 आणल्यात तोडून. बाई काय करते, वांगी तोडून आणल्यात सगळं केलं या. पाण्यात हांडा भरून आणायचा आहे. आमची बारकी मोटार जळली, काय करता नवीच आणली होती, 2च महिने झाल्यात, पण काय लोड आला तिला, ती जळून गेली. ती दिली बदलायला, आता 2-3 दिवस झालं दिली या. कधी येते काय म्हणून आता. नवीन मोटार वर्षाची गॅरंटी होती, ते म्हणजे बदलून देतो, घेऊन या. बापू देऊन आले तर कवा येतं काय माहिती. पाणी आहे सगळं आहे, पण पाणी अजून वर आलं नाही ना, मग स्वयंपाकाला ह्याला लय पाणी लागतं. मग आता दुसरीकडून आणावं लागतं, आता हांडा भरून आणावं जावं लागेल. मग चूल पेटवायची, मग स्वयंपाक खायचा. ज्ञानेश्वरीचं शाळेचं ओळखतंय त्यावर, ज्ञानेश्वरीला खायचंय आमच्या मोकळं वांग भरीत करून. नुसतं तळ फुकतो वांग तू. हो बघ कसली मस्त वांगी व्हायला लागत आता ताजी ताजी आणले तोडून बाया जाऊन. वांगी घावायला आता बापू तर काय म्हणलं की मी बाजारात आणले वांगी. अगं आपल्या वांग्याला इतकी वांगी आले की आता बाजारात तेच म्हणलं मी पण. आले की मग सगळं. असू दे तर, बाय बाय. मानून सगळ्यांना बाय.